कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. कर्जतमध्ये राजकारणचं वारं जे आहे ते मोठ्या प्रमाणात फिरताना दिसून येत आहे. अशाच प्रकारे नेरळ जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती नेरळ याच अनुषंगाने परिवर्तन आघाडीचे उमेदवार जे आहेत जोरदार राजकीय शक्ती प्रदर्शन करतात. राष्ट्रवादी असेल आणि ठाकरे गट या दोन युती झालेल्या आहेत. याच अनुषंगाने कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागलेले आहेत दिसून येत आहे. आपण पाहू शकता मोठ्या संख्येने हे परिवर्तन आघाडीचे उमेदवार जमलेले आहेत. त्यामुळे अनुषंगाने आपल्यासोबत भगवान चंचनच्या मुलीसुद्धा ज्या आहेत परिवारामध्ये सहभागी झालेल्या आहेत. त्यांना वडिलांना मदत करण्यासाठी तू खरं तर प्रचारात सहभागी झालेले, वडिलांना मदत करण्यासाठी काय सांगेल? वडील लढतायत, शुभेच्छा दिल्या की नाही? हो, दिल्या ना. नमस्कार. प्रथम तर मी माझं नाव सांगेन, वनश्री भगवान चंचे. आजपासून आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे. खरं तर म्हणजे सांगायला गेलं तर विकास म्हणजे भगवान चंचे हे नाव नेरळमध्ये तर सगळ्यांना माहिती आहे. तसंच रोहिदास मोरे, त्यांची पत्नी श्री सौ सुनीता रोहिदास मोरे या जिल्हा परिषदच्या उमेदवार आहेत व तसंच माझे पप्पा पंचायत समितीचे भगवान चंचे हे उमेदवार आहेत. दोघांचाही राजकीय कार्यकाळ तुम्ही तपासला तर खूप चांगला आहे. त्यांनी खूप विकासाची कामं नेरळमध्ये केलेली आहेत. तेच आव्हान घेऊन ते आता या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि मी अशी आशा बाळगते की पूर्ण नेरळ हे त्यांच्यावर विश्वासाने त्यांना येत्या 5 तारखेला बहुमतांनी विजयी करेलच ही मी अपेक्षा बाळगते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तू प्रचारामध्ये फिरते, वडिलांबद्दल काय, लोक मतदारांबद्दल काय बोलतात? वडिलांचं कार्य काय सांगतात? 2009 ते 2014 भगवान चंचे माझे वडील सरपंच होते. तेव्हा त्यांनी जी कामं केलेली आहेत, नेरळकरांना स्पष्ट म्हणजे मत आहे नेरळकरांचं की विकास म्हणजे भगवान बाळकृष्ण चंचे. ते नेरळकरांचा विकास करतील. डोळे बंद करून नेरळकरांचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्याच विश्वासावर आज आम्ही प्रचाराच्या रिंगणात उतरलेलो आहोत. प्रचार आमचा खूप जोरदार चालू आहे. महिलांचा आम्हाला खूप चांगल्या प्रतिसाद आहे. चांगल्या प्रकारे एक फोन केला की आमच्या सर्व महिला हजर होतात. हाच आमच्यावर विश्वास आहे म्हणून त्या हजर होतात. आपल्यासोबत कार्यकर्ते आहे, काय सांगाल? कशा प्रकारचा प्रचार सुरू झालेला आहे? आजपासून आपण प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि यामध्ये आपण आजपासून मातोश्रीनगर, निर्माण नगरी, नेरळ पूर्वचा जो भाग आहे या भागामध्ये आपण प्रचार सुरुवात करतो आहे. बाकी ठिकाणी आपण उद्यापासून जोरदार प्रचाराची सुरुवात करू आणि आजच्या या प्रचारामध्ये आपण कार्यसम्राट सरपंच जे आहेत भगवान चंचे यांचा जो कार्यकाळ आहे या कार्यकाळामध्ये जे चांगली उत्कृष्ट अशी कामं झालेली आहेत या कामांचा पुढारपण घेऊन आपण नागरिकांसमोर दाखवत आहेत आणि त्याच पद्धतीने आपण पंचायत समितीला आपण सामोरे जाणार आहोत. पंचायत समितीला आपण सामोरे. आपल्यासोबत सुनीता रोहिदास मोरे झडपीच्या उमेदवार आहेत. ताई, कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो? महिला प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आहे. काय परिस्थिती आहे सध्या? कशा प्रकारचा प्रचार सुरू झालेला आहे? आमचा प्रचार खूपच छान चाललेला आहे आणि सर्व महिला, ज्येष्ठ नागरिक, युवासेना सर्व आमच्या पाठीशी जोमाने काम करत आहेत आणि आम्ही घरोघरी जाऊन ज्या वेळेला प्रचार करतो त्यावेळेला सर्व महिलांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. काय प्रश्न आहे तुम्हाला? आता तुम्ही प्रभागामध्ये फिरताय, ग्रामीण भागामध्ये फिरताय, नेरळमध्ये फिरताय, काय प्रश्न आठवत आहेत एक महिला म्हणून? कसं पाहताय? आता महिला म्हणून प्रश्न म्हणजे आता बायकांचे बचत गट आहेत, त्यांना काही व्यवसायासाठी आम्हाला काम करायचं आहे त्यांच्यासाठी. तसेच आम्हाला आता नेरळमध्ये कचऱ्याची खूप समस्या आहे. लाईट, रस्ते, पाणी हे आम्हाला सर्व काम करून घ्यायचं आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते पदाधिकारी आहेत. सर, कशा प्रकारे आव्हान वाटतंय का या परिस्थितीचा? नाही, आव्हान तर आम्हाला तसं काय फार आव्हान वाटत नाही आहे, परंतु निवडणूक म्हटलं म्हणजे ते आव्हान तर राहणारच. परंतु तुम्हाला सांगतो, नेरळ 2009ला भगवान चंचे हे सरपंच झाले आणि त्या सालापासून खरं म्हणजे विकासाची नेरळची खरी सुरुवात झाली. परंतु 2014 नंतर परत ही जी सुरुवात आहे ही परत मंदावली आणि नेरळ परत 5-1 वर्ष पाठीमागे गेलं. कारण का बरेचसे नेते आले पण पाहिजे तसा विकास, जसा भगवान चंचे यांनी जो विकास केला तसा ते करू शकले नाही व त्यांना तशी ती
दिशा मिळाली नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा आम्ही जोमाने सुनीता मोरे या जिल्हा परिषदेचा सदस्य आहेत, जिल्हा परिषद सदस्यच म्हणून आपण त्यांना सदस्यासाठी उभे आहेत आणि पंचायत समितीसाठी भगवानचे चंचे हे उभे आहेत. यांचं आमचं पॅनल पूर्ण यशाने आणि पूर्ण ताकदीने निवडून येणार अशी आम्ही आशा बाळगतो. सर, परिवर्तन आघाडीचा प्रचार जोरात आहे. काय काय सध्या प्रचार सुरू झालेला आहे? काय आव्हानात्मक परिस्थिती वाटते का? आम्ही ह्या परिवर्तन विकास आघाडीने ह्या अगोदर म्हणजे मोरे कुटुंबीय म्हणा किंवा भगवान शेठ चंचे यांनी त्यांच्या कारकिर्दीत जी विकास कामं केलेली आहेत ती जनतेपर्यंत पोहोचवत आहोत आणि जनतेलाही त्या विकास कामांची चांगली जाणीव आहे. 2009 ते 2014मध्ये भगवान शेठ चंचे यांनी नेरळमध्ये विकासाची गंगा आणली. पण आज परिस्थिती वेगळी आहे. जनतेला अनेक समस्या भेडसावत आहेत. जनता आम्हाला प्रचार करताना त्या समस्या सांगते. पाणी पुरवठ्याची समस्या, कचऱ्याची समस्या, ह्या सर्व समस्या असल्यामुळे परत जनतेची अशी मागणी आहे की भगवान शेठ चंचेंनी आमच्या विभागाचं नेतृत्व करावं. तसेच सुनीताताई मोरे यांनी आपल्या जिल्हा परिषद विभागाचं नेतृत्व करावं. त्यामुळे आम्ही प्रचार करताना आम्हाला खूप चांगला प्रतिसाद जनतेतर्फे दिला जातो आहे आणि आम्हाला नक्की विश्वास आहे की ही आमची जी परिवर्तन विकास आघाडी आहे ही विजयी आघाडी आहे. ज्या प्रकारे कर्जत महानगरपालिकेमध्ये आमच्या या आघाडीने अतिशय चांगलं काम केलं, महिला आघाडीने अतिशय चांगलं काम केलं, त्याच प्रकारे आम्ही तो इतिहासाची पुनरावृत्ती नेरळमध्ये करू आणि घड्याळाची वेळ सांभाळून क्रांतीची मशाल ह्या आपल्या जिल्हा परिषद विभाग आणि पंचायत समिती विभागामध्ये जरूर पेटू. आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेसची क्रांती होईल आणि मशालची क्रांती होईल असं म्हणणं आहे. त्यामुळे परिवर्तन आघाडीच्या ज्या उमेदवार आहेत त्यांना चांगल्या प्रकारचा प्रतिसाद जो आहे महिलांमध्ये आणि याच्यामध्ये मिळताना दिसून येत आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगडे, विकासनामा करत. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.